मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। समग्र हरिभक्त आमचे नंदू सर असो, त्याचप्रमाणे न्हावीहून सुद्धा सुनील दादा आलेले आहेत, त्याचप्रमाणे देव आमचे गणेश सर, त्याचप्रमाणे चंद्रशेखर दादा आहे, दादा चौधरी आहे, त्याचप्रमाणे आमचे खास विठ्ठल मंदिराची सेवा करतात असे आमचे श्री राजेंद्र चौधरी, असे मुख्य ज्येष्ठ सर्व हरिभक्त महिला मंडळ, सर्वांना माझा हृदयपूर्वक जय श्री स्वामीनारायण। खरोखर आज हे नवीन वर्ष धन्य भाग्य धन्य घडी। आज आपल्याला सर्वप्रथम असं म्हणतात, ह्या दिवशी जर आपण लवकर उठलो आणि मंदिरात जर गेलो तर संपूर्ण वर्ष आपलं हे चांगलं जात असतं। मला सांगा बरं, कोण कोण लवकर उठलं? आपण सर्व हरिभक्त आहात, भगवंताचे भक्त आहात, निष्ठाप्रिय आहात म्हणून आपल्याला माहिती आहे। पण आज आपण बघतो काही काही लोक असे झोपलेले असतात, 12 वाजो 1 वाजो, त्यांना नवीन वर्षाची कल्पना नसते, म्हणतात हॅपी गुढीपाडवा, पण त्यांना जास्त इंटरेस्ट कशात असतो? 31 डिसेंबरला। तेव्हा चांगल्या चांगल्या पार्ट्या होतात ना तेव्हा। पण भक्त हो, पाश्चात्य देशाची संस्कृती आहे, आपली संस्कृती म्हणजेच ही भारतीय संस्कृती, आणि त्या माध्यमातून चैत्र शुक्ल असं म्हणतात, भगवान श्रीराम अयोध्येहून परत आले आणि सुंदर हा कार्यक्रम साजरा झाला। असं म्हणतात, माँ पार्वतीचं सर्वप्रथम लग्न ह्या प्रतिपदेला ठरलं होतं आणि तृतीयेला त्यांचं लग्न संपन्न झालं। त्याचप्रमाणे शालिवाहन राजा होता, त्यांच्या माध्यमातून असं हे ज्योतिषच्या माध्यमातून असं हे शक, शालिवाहन शक या माध्यमातून ही दिव्य कथा आहे, परंतु तुम्हाला 2 मिनिटात मला पूर्ण करायचं आहे। म्हणून अशा ह्या पारंपरिक माध्यमातून तीर्थस्थ जर तिथीचं जर तुम्ही श्रवण केलं तर तुमचे पाप जळून जात असतात, वाराचं श्रवण केलं तर तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्रकट होत असते, अशी ही ज्योतिष शास्त्राची दिव्य परंपरा आहे भक्त हो। आणि तशा शास्त्रांना आपण सर्व अवगत आहात, अशी दिव्य बाब भगवान श्री स्वामीनारायण आपल्या जीवनामध्ये आज तुम्ही दर्शन घेतलं, एवढे अलौकिक हरिकृष्ण महाराज, राधाकृष्ण देव यांचं दर्शन आपल्याला घडत आहे का? कारण असे भक्त आहेत कुठं? सावद्या गावामध्ये। कोणी आणि कोणी जर काय आमच्या स्वामींनी जर काही सांगितलं आपल्याला असा उत्सव करायचा आहे, तर समोरून शास्त्री आपल्याकडून 1100 रुपये 1100 रुपये म्हणतोय। असे खूप हरिभक्त आहेत आणि ज्यांनी हारांची सेवा केलेली आहे असे आमचे श्री नंदू सर दादा, त्याचप्रमाणे आमचे शिवाजी भारंबे यांच्यासाठी टाळ्यांचा गजर आपण करूया। उम्मीदों की दुनिया हर इंसान चाहते मगर पाते तो वही होते जो तकदीर में जिनके लिखा होता है। खरोखर हे तर भाग्यात आपल्या आहे। मगाशी सांगितलं होतं, अनेक जन्माचं पुण्य जेव्हा आपल्या गाठीशी येत असतं तेव्हाच असा लाभ आपल्याला मिळत असतो। पूर्वजन्मी सुकृते थोर केली, आज ती फळाशी आली। आणि म्हणून भगवंताला प्रार्थना, भगवान तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुंदर सुगंध, दिव्य सुगंध, भक्तीचा सुगंध, निष्ठेचा सुगंध, अलौकिक हा सुगंध दरवळत राहो, अशी आमची वरदान वास्ते श्रीकृष्ण महाराज, सावदा निवासी राधाकृष्ण देव यांच्या चरणी प्रार्थना। धर्म भक्ती वासुदेव भक्त दोष निवारकम वंदेहम दुःखहर्तारं विद्या शक्ती अशप्रदम, अशी सर्वांच्या वतीने सद्गुरु शास्त्री श्री कोठारी जयप्रकाश दाजी यांच्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या भगवंताच्या चरणी आमची प्रार्थना। जय श्री स्वामीनारायण। शालिवाहन शके सुरू झालं, ते कसं सुरू झालं, त्याच्यामागचा इतिहास काय आहे, तर त्याची आपल्या पुराणांमध्ये एक कथा प्रचलित आहे। आता ती जी कथा प्रचलित आहे हा श्रद्धेचा विषय आहे। श्रद्धा म्हणजे काय? आपले शास्त्र, आपले गुरु आपल्याला जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्याच्यावर मार्गक्रमण करत असतो, याला श्रद्धा असं म्हणतात।
तर या श्रद्धेच्या अनुषंगानं ही कथा आपण श्रवण करावी. हे खरं का खोटं याच्या फंदात पडायचं नाही. या शालिवाहन सखे याचं कसं सुरुवात झाली तर याच्या संदर्भात एक कथा आहे. ती म्हणजे शालिवाहन नावाचा एक कुंभार होता. कोण होता? शालिवाहन नावाचा एक कुंभार होता आणि भारतावरती शकांनी आक्रमण केलं, हुणांनी आक्रमण केलं. हे सगळे परदेशी लोक. मग ज्या वेळेला शकांनी आक्रमण केलं त्यावेळेला भारतावर प्रेम असलेला हा जो शालिवाहन होता तो कुंभाराच्या घरात जन्माला आलेला असला तरी तो बुद्धिमत्तेनं कुशाग्र होता, पराक्रमी होता, दिव्य दृष्टी त्याला होती आणि हा जो शालिवाहन होता याच्या बोटांमध्ये कला होती. मग त्या कलेचा वापर त्यांनी कसा केला की माझ्या भारतावरती या शकांनी आक्रमण केलेलं आहे, हे आक्रमण मला परतवून लावायला पाहिजे. म्हणून हा जो शालिवाहन होता यांनी काय केलं माहिती आहे, मातीचे कुंभाराचा मुलगा, त्याच्यामुळे मातीचे पुतळे त्याला सहज बनवता येत होते. मग या शालिवाहनने काय केलं, 6000 मातीचे पुतळे तयार केले सैनिकांचे आणि त्या 6000 मातीच्या पुतळ्यांमध्ये स्वतःच्या सामर्थ्याने, त्याच्या गुरुच्या आशीर्वादाने किंवा जे काय त्याला कला आवडत असेल त्याच्या अनुषंगाने त्या 6000 मातीच्या पुतळ्यांमध्ये त्या शालिवाहनाने प्राण फुंकले आणि प्राण फुंकल्यानंतर ते सगळे मातीचे पुतळे सजीव झाले आणि त्या 6000 सैनिकांच्या फौजेसकट शालिवाहनाने या शकांचा पराभव केला आणि त्यांना भारतातून पिटाळून लावले. आता साहजिक नाही, ज्याने शत्रूपासून आपलं संरक्षण केलं त्याला आपण राजा मानू की नाही, ज्याने संकटातून वाचवलं तो आपला राजा. त्याच्यानुसार समस्त लोकांनी शालिवाहनला आपला राजा म्हणून घोषित केलं, त्याचं नेतृत्व स्वतःहून स्वीकारलं आणि तेव्हापासून जी कालगणना सुरू झाली ती शालिवाहन शके म्हणून सुरुवात झाली. तोच हा दिवस गुढीपाडव्याचा. याच दिवशी ब्रह्मदेवांनी या संपूर्ण विश्वाची निर्मिती करायला सुरुवात केली. विष्णू आणि ब्रह्मा यांचं जवळचं नातं आहे. तसं ब्रह्मा विष्णू महेश हे तर एकच आहे सगळे, त्याच्यामध्ये भेद नाही. दत्तगुरु तर सांगतात की शिव आणि विष्णू याच्यामध्ये जो भेद करेल त्याचा अर्थ बाकी कोणी नाही. हे तिन्ही देव एकच आहेत. ज्या वेळेला भगवान विष्णूच्या बेंबीमधून कमळ आलं आणि त्याच्यावरती ब्रह्मा प्रकट झाले आणि या ब्रह्माने विचारलं की मला इथे कशासाठी आणलं, मला जन्म कशासाठी आहे. त्यावेळेला भगवान शिव आणि भगवान विष्णू यांनी ब्रह्मदेवावरती जबाबदारी दिली की संपूर्ण विश्वाची निर्मिती तुम्ही करा आणि तोच हा दिवस आहे गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या निमित्तानं वेगवेगळे सण, वेगवेगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपला एक महत्वाचा विषय सांगतो. सिंधी लोकांची जी देवता आहे झुलेलाल, त्यांची वरुण देवता आहे. झुलेलाल म्हणजे काय, त्या वेगळी देवता नाही. सिंधी हा आपला सनातन हिंदू संस्कृतीचा भाग आहे, हे हिंदूचा. सिंधू नदीच्या काठीला हात होते म्हणून ते सिंधी हे या ठिकाणी आपल्याकडे आश्रित म्हणून आलेले आहेत. तर हे कोणाची पूजन करतात, जसं आपण स्वामीनारायण भगवंतांचं पूजन करतो, विठ्ठल भगवंताचं पूजन करतो, श्रीकृष्णाचं, विष्णूचं, रामाचं, शिवाचं करतो. त्याचप्रमाणे हे जे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये राहणारे माणसं आहेत ते सिंधी हे जलदेवतेला प्राधान्य देत होते, म्हणजे जलदेवतेचं पूजन करत होते. मग ही जलदेवता म्हणजे काय, त्यांचा जो देव आहे झुलेलाल हा दुसरा तिसरा कुणी नाही, ती जलदेवता आहे. म्हणजे वरुण देवता जसा आपण संबोधतो ते, तर त्यांचा जन्मदिवस सुद्धा आज आहे. हे जे झुलेलाल जे पूजन होतं त्याचा हा एक महत्वाचा विषय आहे. आजपासून त्यांचा तो महत्वाचा उत्सव सुरू होतो. तर गुढीपाडव्याचे असे अनेक महात्म्य आहेत. वेदांची रचना रचायला सुद्धा याच दिवसापासून सुरुवात झाली. असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात झालेल्या आहेत. जे युधिष्ठिर, पांडव वगैरे जी मंडळी आहेत हे सुद्धा राज्यारोहण याच दिवशी झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आहेत. म्हणून गुढीपाडवा आपल्या सर्व सनातन हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तोच आपण साजरा केला. स्वामीनारायण भगवंतांना घेऊन संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा करून या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण सर्वजण त्यामध्ये सामील झाला त्याबद्दल मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दास यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण
आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी सामील झाला त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पत्रकार बंधू तुम्ही पाहताय, पत्रकार बंधू सकाळी आपण खेड्यामार्फत तेव्हापासून तर इथपर्यंत हे संपूर्ण ते चित्रण करताय, ते बाकीच्या स्वरूपात बाहेर जाणार आहे. म्हणून या पत्रकार बंधूंचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे या मंदिराचे जे तरुण सत्संगी आहे की त्यांनी रात्री इथे 11, 11:30 वाजेपर्यंत ती पूजा आपण पाहताय, पूजा आकाशात भेटलेली आहे, जी मंदिरावर पूजा लावली ती या तरुणांनी बांधलेली आहे. त्याचप्रमाणे जो रथ आपण पाहिला हा सुद्धा त्या तरुणांनी उभवलेला. जयेश पाटील, खुशाल, गीतेश असे अनेक लोक होते. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा करूया. आणि जी उत्सवाची परंपरा आहे हे अगदीच अवघ्या सुरू राहो अशी स्वामीनारायण भगवंतांच्या त्यांनी या प्रसंगी मनपूर्वक प्रार्थना करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय स्वामीनारायण.
लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।